एकदा एक शिष्य आपल्या गुरुकडे आपली एक समस्या घेऊन जातो. तो गुरुजींना विचारतो की गुरुजी, मी इतक्या वर्षापासून बघतोय की तुम्ही तुमची सर्व कामे अगदी वेळेवर पूर्ण करता. तुमच्या उठण्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंतच्या सर्व कामांच्या वेळा अगदी निश्चित असतात. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तुमच्या दिनचर्येत कसलाही फेरबदल करत नाही. तुमची झोपायची वेळ सुद्धा निश्चित असते. तुमच्या झोपण्याची वेळ झाली की कोणतेही कष्ट न घेता तुम्ही अगदी सहज स्वस्थ झोपून जाता आणि रात्रभर आरामात शांत झोपता. तुम्ही नेहमीच असं शांत, नियमित आणि संयमित कसं राहू शकता? मला तर स्वस्थ झोपच लागत नाही. सकाळी सकाळी झोप लागते आणि मग लवकर उठताच येत नाही. उशिरा उठल्यामुळे पुढची सगळी कामं खोळंबतात आणि कोणतंच काम धड होत नाही. यावर काही उपाय असेल तर सांगा गुरुजी. यावर गुरुजी म्हणतात, बाळा, ही समस्या तुझ्या एकट्याचीच नाहीये, तर आज अनेक लोकांसोबत हेच घडत आहे. म्हणून आज मी एक असा उपाय सांगणार आहे ज्याने ह्या समस्येचे निराकरण अगदी सहजतेने आणि थोड्याच प्रयत्नाने होऊन जाईल. तुला रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं स्वतःसाठी काढायची आहेत. शिष्याने मनातल्या मनात विचार केला की फक्त 5 मिनिटं, यात काय मोठी गोष्ट आहे? 5 मिनिटं तर आपण काढू शकतो. त्याने आश्चर्याने गुरुजींना विचारलं, फक्त 5च मिनिटं गुरुजी? हो, फक्त 5 मिनिटं. आता माझी गोष्ट लक्ष देऊन ऐक. तुझ्या समस्येचं मूळ कारण आहे तुझं अस्वस्थ मन. आपल्या जास्त करून मानसिक समस्याचं कारण आपलं स्वतःचंच मन असतं. आपल्या मनात जे काही सुरू असतं त्याचाच परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर पडत असतो. मानसशास्त्रज्ञांच्या मते आपल्या मनाचे 2 भाग असतात. पहिलं आपलं चेतन मन म्हणजे कॉन्शियस माइंड आणि दुसरं आपलं अवचेतन मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड. हे दोन्ही मन एकमेकांशी जुळलेले असतात. चेतन मन म्हणजे मनाची जागृत अवस्था. आपण आत्ता म्हणजे वर्तमान काळात ज्या कामाला करतोय, करण्याची इच्छा करतोय, करायचा विचार करतोय किंवा त्या कामासाठी तर्कवितर्क करतोय, हे सगळं आपल्या मनाच्या चेतन अवस्थेत करतोय. एकूण काय तर ज्या मनाने आपण विचार करतो, समजतो आणि कृती करतो ते आपलं चेतन मन असतं. जागृत अवस्थेत आपण आपल्या कॉन्शियस माइंडने जोही विचार करत असतो आणि जी पण कृती करतो त्याचा पूर्ण प्रभाव आणि अनुभव हे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये साठवला जातो, जो नेहमीसाठी तिथेच राहतो. आपलं चेतन मन हे आपण जागृत असल्यावरच काम करतं, पण अवचेतन मन हे मात्र न थांबता निरंतर काम करत असतं. अगदी आपण झोपेत असतानाही आपण दररोज असे काही काम करतो ज्यांना करण्यासाठी आपल्याला जास्त विचार करावा लागत नाही. त्या आपोआप आपल्याकडून होऊन जातात. उदाहरणार्थ, सकाळी उठून ब्रश करणं ही गोष्ट आपल्या सवयीचा भाग आहे, कारण ही गोष्ट आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट झालेली आहे. आपलं मन जेव्हा चेतन अवस्थेत होतं तेव्हा आपण हे सुनिश्चित केलं होतं की आपल्याला दररोज न चुकता ब्रश करायला पाहिजे, कारण हे आपल्या तोंडाच्या आणि दातांच्या आरोग्यासाठी गरजेचं आहे. तुमचं म्हणणं तुमच्या सबकॉन्शियस माइंडने ऐकलं आणि ही गोष्ट हळूहळू आपल्या सवयीत रूपांतर झाली. अशा कितीतरी गोष्टी अजूनही आहेत ज्या आपल्याही नकळत आपल्याकडून होऊन जातात. तुला आता कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड काय आहे हे समजलं असेल, तर आता आपण तुझ्या मूळ समस्येवर येऊया. ती म्हणजे तुझ्या मनाच्या अस्वस्थतेमुळे तुला स्वस्थ झोप लागत नाही. तर तुझ्या समस्येचं मूळ कारण आहे तुझ्या मनातले विचार. मी आधीच सांगितलं की आपल्या जास्त करून मानसिक समस्यांचं कारण आपलं मन आणि मनातले विचारच असतात. आपल्या डोक्यात सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा विचार सुरूच असतो. आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह जसा आपण जो पण विचार करतो त्या विचारांना आपलं अवचेतन मन अगदी आज्ञाधारक शिष्यासारखं स्वीकार करत असतं, कारण त्याला विचारांमध्ये फरक करता येत नाही. तुम्ही जो कोणता विचार मनात घोळवाल, चांगला वाईट जोही विचार घोळवाल, त्याला तो तसाच्या तसा ग्रहण करतो आणि वास्तवात आणण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या ह्या विचारांवरच आपल्या भावना, आपला व्यवहार, आपलं स्वास्थ्य, आपलं यश आणि आपलं अपयश हे पूर्णपणे अवलंबून असतं. हे लक्षात ठेव की आपल्या ह्या अवचेतन मनात प्रचंड शक्ती असते.
जिच्या बळावर आपण असाध्य वाटणारं कोणतंही काम अगदी सहजपणे करू शकतो. ते कसं तर त्याच्यापर्यंत पोहोचणाऱ्या सकारात्मक सूचनांच्या आधारावर. ह्याला आपण एक उदाहरण देऊन समजूया. मनात एका लहान मुलाची कल्पना कर, ज्याला परीक्षेत चांगले गुण मिळत नाही, कारण त्याचं मन अभ्यासात कमी आणि खेळात जास्त असतं. त्याच्या आईवडिलांना वाटत असतं की त्याने अभ्यासात लक्ष द्यावं. त्याचे आईवडील आणि शिक्षक त्याला, तू मूर्ख आहेस, तुला अक्कल नाहीये, तुला बुद्धी नाहीये, तू आयुष्यात काहीच करू शकत नाही. दुसऱ्या मुलाला बघ, ते किती हुशार आहे, तुला काहीच येत नाहीये, इत्यादी इत्यादी असं बोलून सतत रागावत असतात. ह्या नकारात्मक गोष्टी परत परत त्या मुलाच्या कानावर पडत असल्याने तो स्वतःही आपल्याबद्दल हाच विचार करू लागतो की तो मूर्खच आहे, त्याला काहीच करता येत नाही आणि तो भविष्यातही काही करू शकणार नाही. त्याच्या चेतन मनाने केलेल्या ह्या नकारात्मक विचारांना त्याच्या अवचेतन मनाने तसंच्या तसं स्वीकार केलं आणि तोही त्याला हेच आठवण करून देत राहिला की तू मूर्खच आहे आणि तू काहीच करू शकणार नाही. खरोखरच त्या मुलाने भविष्यातही काही केलं नाही आणि आयुष्यभर तसाच राहिला. ह्या उलट जर त्या मुलाच्या आईवडिलांनी आणि शिक्षकांनी त्याला नकारात्मक न बोलता चांगल्या पद्धतीने समजावलं असतं तर चित्र काही वेगळंच असतं. त्या मुलानेही जर ठरवलं असतं की हे लोक मला मूर्ख म्हणतायत ना, आता मी ह्यांना दाखवतोच की मी मूर्ख नाहीये, मी हुशार आहे, मी खूप अभ्यास करतोय आणि मी परीक्षेत चांगले गुण मिळवून दाखवणारच, हेच जर तो परत परत आपल्या मनाला सांगत असता तर त्याच्या अवचेतन मनाने हेच स्वीकार केलं असतं आणि त्याला सतत आठवण करून दिली असती की त्याला काय करायचं आहे. आता हे बघ, जसं की मी तुला सांगितलं होतं की आपण झोपून जातो तेव्हाही आपलं अवचेतन मन हे जागा असतं. म्हणून आपण झोपण्यापूर्वी आपल्या मनाला ज्या सूचना करू तो त्या मान्य करेल आणि त्या प्रकारे विचार करेल. म्हणून झोपण्यापूर्वी फक्त 5 मिनिटं काढून काही गोष्टी स्वतःशी बोलायला सुरुवात कर. अशा गोष्टी ज्या तुझ्या मनाला शांती देतील, तुझ्या चिंता दूर करतील. डोळे मिटून स्वतःशी संवाद कर. आपल्या मनाला सांग की आज दिवसभरात ज्यांनी माझ्याबरोबर वाईट व्यवहार केला त्यांना मी क्षमा करतो, त्यांना मी माफ करतो. माझ्याकडून ज्या चुका झाल्या आहेत त्याच्यासाठी मी स्वतःला सुद्धा माफ करत आहे. माझ्या मनात कोणासाठीही काही वाईट नाहीये, दुर्भावना नाहीये. मी आपल्या भूतकाळातील सर्व वाईट घटनांना आणि चुकांना विसरलो आहे आणि एका सुंदर भविष्याचा निर्माण करतोय. आपल्या ध्येय प्राप्तीसाठी मी प्रचंड मेहनत घेत आहे, याचा मला अभिमान आहे. मला स्वतःवर पूर्णपणे विश्वास आहे. मी प्रत्येक गोष्टीचा फक्त सकारात्मक विचार करत आहे. मी कोणाबद्दलही वाईट बोलत नाही, कोणालाही त्रास होईल असं वागत नाही, उगाच दुःखी होऊन समोरच्यालाही दुःखी करत नाही. मी अगदी निश्चित आहे की माझ्या समस्येचं निराकरण लवकरच होणार आहे. माझं आणि माझ्या कुटुंबियांचं आरोग्य अगदी चांगलं आहे. माझ्याजवळ जे काही आहे ते माझ्यासाठी पुरेसं आहे. माझं मन खूप सुंदर आणि सकारात्मक विचारांनी भरलेलं आहे. राग, भीती, द्वेष यासारख्या भावना माझ्यापासून दूर आहेत. एकूण मी सर्व प्रकारे सुखी आणि समाधानी आहे. तू दररोज फक्त 5 मिनिटं अगदी नियमितपणे तुझ्या चेतन मनाने स्वतःशी या गोष्टींचा संवाद कर. या सर्व सूचना तुझ्या अवचेतन मनात एकत्रित होतील आणि मग तुझं अवचेतन मन ह्या सर्व गोष्टींना वास्तवात आणण्यासाठी प्रयत्नशील होऊन जाईल. मीही असंच करतो, म्हणून मी शांत, स्वस्थ आणि आनंदी असतो. तू करून बघ, तुझ्या सुद्धा सर्व समस्या आणि मनाची अस्वस्थता दूर होऊन जाईल आणि तुलाही माझ्यासारखी स्वस्थ झोप लागेल. हीच आपल्या अवचेतन मनाची कमाल आहे. आपल्या शहाणपण चॅनलच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.